हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आज मस्त असा एक चाटचा प्रकार घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. त्यासाठी आपले घरचे गावरान हरभरे जे होते ते रात्रभर पाण्यात भिजवले होते. सकाळी पण एकदा त्याचं पाणी मी चेंज केलं होतं. तर आता मस्तपैकी आपण याचा चाटचा प्रकार बनवूयात. हे पाणी सगळं मी ड्रेन करून घेतलं. पुन्हा छान पाण्यात वॉश केले. त्यानंतर ना आता मी कुकरमध्ये टाकणार आहे हे आणि त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आपण. आपल्याला हे शिट्टी काढून घ्यायची आहे याची. तर त्यासाठी मी थोडंसं हळद ऑलरेडी त्यामध्ये टाकली आहे. मीठ टाकते आहे आणि जेणेकरून त्याला थोडंसं जे हरभरे आहेत त्याच्यापर्यंत आतपर्यंत ते मीठ उतरेल. आणि आता मी झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढणार आहे. चला तर तोपर्यंत आपण चाटची प्रिपरेशन करूयात. त्यासाठी मी कांदा बारीक कापून घेतला आहे, टोमॅटो कापली आहे, त्यानंतर कोथिंबीर कापली आहे, एक अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि मी थोडीशी एक हिरवी मिरची एकदम बारीक कापलेली आहे. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालावी, नाहीतर नाही घातली तरीही चालेल. तर आता आपण बघूयात आपल्या 3 शिट्ट्या झाल्या. तर कुकर ओपन केलाय. मस्त असा कलर आलेला आहे वाटाण्यांना आणि त्यांना हरभऱ्यांना खूप छान अशी टेस्ट येईल कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ उतरलंय. हे असे सुद्धा खायला खूप छान लागतात. गरम-गरमच आपण चाट बनवणार आहे. हे बघा एक तुम्हाला उचलून दाखवते. छान असे आतपर्यंत ते हे झालेले आहेत, बॉईल झालेले आहेत. तर आता आपण एक भांडं घेऊयात. त्यामध्ये आपण चाट बनवायला सुरुवात करूया. आता हा मी एक स्टीलचं पातेलं या ठिकाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी आपण आपले गरम असे काढलेले आत्ताचे बघा मस्त अशी वाफ येतीये. गरम-गरम हरभरे मी त्यामध्ये टाकलेले आहेत वाफवलेले. आता हे हरभरे असे मस्तपैकी गरम-गरम असताना चाट बनवायचा आणि गरम-गरमच खायचा, तर ते एकदम मस्त टेस्ट येते. आता एक-एक करून आपण जे पदार्थ कापून ठेवले होते, तर ते मी टाकते. मिरची टाकली अगोदर, त्यानंतरनं कोथिंबीर टाकलेली आहे. आता कोथिंबीर नंतरनं आपण टोमॅटो आणि आपला ऑनियन टाकणार आहोत. आता मिरची यामध्ये ऑप्शनल आहे, कारण आपण थोडंसं लाल तिखटही वरून घालणार आहे. नाही घातली तुम्ही तरीही चालेल, काही हरकत नाही. तर आता या ठिकाणी आपण सगळे आपले कट केलेले जे पदार्थ होते ते व्यवस्थित यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण यामध्ये बाकी सगळे मसाले आणि लिंबू ॲड करणार आहोत. तर जे हाफ लिंबू मी अगोदर ठेवलं होतं तेवढं हाफ लिंबू मी याच्यामध्ये पिळणार आहे. लिंबू जितकं जास्त असेल यामध्ये तितकं जास्त चव लागते याची आणि अर्ध लिंबू आपण नंतरनं सर्व्ह करताना वरून टाकणार आहोत. त्यामुळे मी ठेवलेलं आहे. तुमचं लिंबूमुळं त्याला इतकं जास्त छान टेस्ट येतं ना आणि ती गरम हरभरे असतात तिखट मीठ वगैरे त्यामुळं त्याचा चाट एकदम मस्त असा होतो. तर आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे. मीठ आपण हरभऱ्यामध्ये पण टाकलेलं आहे, त्यामुळे टाकताना थोडंसं प्रमाणातच आपल्याला टाकायचं आहे. आता या हरभऱ्यांमध्ये आपण हळू करून आपले सगळे मसाले टाकणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी माझ्याकडे जिरा पावडर होती, ती जिरा पावडर मी टाकलेली आहे. त्यानंतरनं आपण याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ, सेंधा मीठ टाकणार आहोत. थोडं मीठ आपण व्हाईट कलरचं हरभऱ्यांनाही टाकलंय आणि आत्ताही टाकलेलं आहे. त्यामुळे सेंधा नमक टाकताना थोडंसं विचारपूर्वक. तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला ते किती स्पायसी आहे, हवं आहे त्यानुसार. आता मी ऑलरेडी हिरवी मिरची टाकली होती, त्यामुळे मी लाल तिखट कमी टाकले. जर तुम्ही हिरवी मिरची टाकत नसाल, तर लाल तिखट जास्त टाकू शकता तुम्ही या स्टेजला. त्यानंतरनं तुम्ही चाट मसाला ॲड करू शकता थोडासा त्याच्यामध्ये. जितकेही स्पाइसेस तुम्हाला चव देणारे आहेत किंवा चाटमध्ये इन जनरल जे जातात. आता यामध्ये मी तरीसुद्धा धना पावडर नाही टाकली आहे. चिमूटभर तुम्ही धना पावडर आणि गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता. आता हे छान पद्धतीने व्यवस्थित मी मिक्स करते आहे आणि अशा पद्धतीने आपला चटपटा चाट तयार झालेला आहे. हा चाट आता मी लगेच घरात सगळ्यांना सर्व्ह करणार आहे. खूप आवडतो हा आणि गरम-गरम खायला अजून जास्त छान लागतो. तर आज अशीच आठवण झाली होती, म्हटलं चला आज बनवूयाच. चाट बनवण्यासाठी मी काल रात्रीच मग ते भिजवून ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने आपण आता हे प्लेटिंगला घेऊयात. कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कळवा. आवडलं असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर चटपटीत चाट रेडी आहे या चाट खाण्यासाठी. आता मस्तपैकी ह्याच्यावर वरून सुद्धा थोडंसं लिंबू पिळूयात जेणेकरून अजून छान चव येईल याची. असे अधून-मधून थोडे संध्याकाळच्या वेळेला असे स्नॅक्स खायला असले तर छान वाटतं आणि तोंडाला चवही येते. चाट हा प्रकार तर सगळ्यांना आवडतोच. नक्की ट्राय करा तुमच्या घरी. एकदम सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. कुठल्याही प्रकारचं ऑइल नाहीये याच्यामध्ये, कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये आपण फॅट्स वगैरे नाहीयेत. एकदम हेल्दी प्रोटीन आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता. आवडलं असल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन येईल. चला तर मग आता. बाय बाय.